चला तर मैत्रिणींनो, गुरुपौर्णिमा विशेष फक्त 2 चमचे तूप वापरून जराही साखर न वापरता मऊ लुसलुशीत मूग डाळीचा शिरा बनवू. त्याकरिता कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घातलं, 1 वाटी मूग डाळ घालूयात आणि सतत हलवत खरपूस अशी भाजून घेऊ, हलकासा रंग बदलेपर्यंत. रंग बदलला गेलाय, थंड झाली की लगेच एका मिक्सरच्या भांड्यात काढायची आणि हलकीशी रवाळ फिरवून घ्यायची या स्वरूपाची. आता यामध्ये पाऊण कप दूध घालायचे आणि व्यवस्थित असं ढवळून घ्यायचे, जरा सुद्धा गाठ राहू द्यायची नाही. मिश्रण आपलं तयार झालंय. झाकून अर्ध्या तासाकरिता साईडला ठेवून देऊ. अर्ध्या तासानंतर बघा, संपूर्ण मूग डाळ अगदी व्यवस्थित अशी भिजली गेली आहे. हे मिश्रण घट्टसर झालंय. पुन्हा एकदा सेम कढई गॅसवर चढवली, 1 चमचा साजूक तूप घातलं, भरपूर सारे ड्रायफ्रुट्स घातले, हे छान असे खमंग तळून घेतले आणि लगेच एका वाटीमध्ये काढून घेतले. तयार झालेलं जे मिश्रण होतं ना भिजून घेतलेलं मूग डाळीचं, ते आता या कढाईमध्ये शिल्लक राहिलेल्या तुपामध्ये छान असं खमंग परतवून घ्यायचं. एकदम छान असं दाणेदार मोकळं सुटसुटीत होत नाही ना तोपर्यंत. हे जरा वेळ साईडला ठेवून देऊ परतण्याकरिता. तोपर्यंत गुळाचं पाणी बनवून घेऊ. त्याकरिता 1 वाटी गुळामध्ये पाव वाटी पाणी घालून हा गुळ फक्त विरघळून घेतला. इकडे आपलं मूग डाळीचं मिश्रणही व्यवस्थित असं परतलं गेलं, छान असं मोकळं सुटसुटीत झालंय. लगेच यामध्ये हे गुळाचं पाणी घालायचंय आणि व्यवस्थित असं पटापट मिक्स करून घ्यायचंय. जरा सुद्धा गाठ व्हायला नकोय. बघा किती रसरशीत हा शिरा दिसतोय. आता यावर झाकण ठेवून 2 ते 3 वेळेला मध्ये मध्ये हलवून 5-5 मिनिटाची वाफ देऊन घ्यायची, ज्यामुळे मूग डाळ अगदी व्यवस्थित मऊसूत शिजेल. आता काही वेळानंतर शिरा आपला तयार झालेला आहे. लगेच यामध्ये ड्रायफ्रुट्स घालायचे, व्यवस्थित मिक्स करायचे. नैवेद्याकरिताचा मूग डाळ शिरा तयार झालाय. रेसिपी नक्की ट्राय करा. कशी झाली कमेंट्स करून नक्की कळवा. बाय बाय.